दिवाळी येते, त्यामुळे दिवाळी आणि फराळ हे एक समीकरणच आहे. फराळ प्रत्येकाला दिवाळीच्या आधी हवाच असतो. मात्र एक समस्या अशी असते की खास करून शहरी लोकांची, की ते कामच इतक्या वेळ करतात की त्यांना स्वतःच्या घरी फराळ तयार करणं शक्य होत नाही. त्यामुळे फराळ हा बाहेरून मागवला जातो. आता यात 2-3 गोष्टी असतात. फराळ एकतर स्वस्त असला पाहिजे, खिशाला परवडणारा असला पाहिजे, त्याचसोबत तो चांगलाही असला पाहिजे, खाऊन त्रासही होता कामा नये. मी असाच फराळ स्वस्त कुठे मिळतो ते तुम्हाला दाखवणार आहे. आता मी परळला आहे. हे घरोबाचं एक केंद्र आहे जिकडे फराळ तयार केला जातो. पण आज जाऊन बघूया. तर आपण घरोबाच्या केंद्रामध्ये आलो. तिकडे खूप सारे फराळाचे पदार्थ आहेत. लाडू आहेत, बेसनचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत आणि खूप सारा फराळ आहे. नक्कीच तुम्हाला आता उत्सुकता असेल की यावेळी दिवाळीचा काय काय फराळ यांनी इकडे विक्रीसाठी ठेवला आहे. माझ्यासोबत उर्मिला पडवळ आहेत. उर्मिलाताई, यंदा विक्रीसाठी काय काय फराळ आहे आपल्याकडे? आमच्याकडे आमचं सगळं वैशिष्ट्य म्हणजे भाजणीची चकली आणि हा शेवमध्ये आम्ही 2 प्रकार बनवतो. लसूण शेव आहे, हा तिखट शेव आहे. पोह्यांचा चिवडा, हा आम्ही सुक्या पोह्यांचा चिवडा बनवतो, तेलाचा बनवत नाही. शंकरपाळीमध्ये गोडी शंकरपाळी आहे आणि ह्याला नमकपारी म्हणतात. आणि ह्यामध्ये आम्ही थोडंसं कसुरी मेथी टाकतो, ज्यामुळे तिला एक चांगला स्वाद येतो. ही बालुशाही आहे, मैसूर पाक आहेत. हे काय आपले पारंपरिक पदार्थ नाहीत, पण लोकांना आवडतात आणि आम्ही ताजे बनवतो म्हणून दिवाळीला खास माणसं घेतात आमच्याकडनं. लाडूमध्ये 3 प्रकार आहेत. बेसन आहे, रवा आहे आणि हा रवा आणि मावा लाडू आहे. आणि करंज्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत. ह्या साध्या करंज्या आहेत, ह्या मावा करंज्या आहेत. ह्या करंज्यांमध्ये फार फरक असतो असं नाही. हे नेहमीचं सारण असतं आपलं, रवा, खोबरा, मनुकं, काजू, सुकामेवा घालून बनवलेलं. आणि ह्यात आम्ही थोडा मावा वाढवतो, त्यामुळे आतलं सारण मऊ आणि खुसखुशीत चांगलं लागतं. नक्कीच हे सगळे पदार्थ बघितल्यावर तुम्हाला घ्यावेसे वाटत असतील, पण त्या केंद्राचे एक वैशिष्ट्य असं आहे की पदार्थ नुसते विक्रीसाठी नसतात, तर ते इकडेच बनवले जातात. कशा पद्धतीने बनवले जातात, काय काय बनवले जातात ते आता आज जाऊन बघूया आपण. घरोबाचं हे जे केंद्र आहे तिकडे स्वतः पदार्थ बनवले जातात. आता हे जे काका आहेत ते इथे रवा बनवत आहेत, रवा भाजत आहेत. भाजून झाल्यावर असा रवा जो असतो तो बाजूला ठेवला आहे, त्याचा थोडा रंग बदलला असतो. रव्याचे लाडू बनवायच्या आधीची ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तो भाजलेला रवा इकडे आणला जातो आणि त्याची मूठ वळून लाडू तयार केले जातात. इकडे आपण बघतोय तर सर्वांची लाडकी जी चकली आहे ते बनवायचे इकडे काम चालू आहे. 10 ते 12 लोक दिवसालाही बनवत असतात, कारण मोठ्या प्रमाणावरती इकडे विक्री होते. इथे कशा पद्धतीने सगळं केलं जातं ते थोडंसं जाणून घेऊया. मगच आपल्याला कळेल की त्याची किंमत काय आणि किती विकलं जातं. उर्मिलाताई आहेत माझ्यासोबत. उर्मिलाताई, हे इथे कुठचे पदार्थ बनवले जातात दिवाळीसाठी फराळ म्हणून? दिवाळीचे पारंपरिक पदार्थ म्हणायचं तर करंजा, लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा. फक्त आता ह्यामध्ये आम्ही काही गोष्टी वाढवल्यात. म्हणजे करंजीमध्ये मावा करंजी आम्ही बनवतो. म्हणजे आमच्याकडे 2 प्रकारच्या करंज्या बनतात. बनवायला साधारण किती दिवस आधीपासून तुम्ही इकडे प्रयत्न करता? आम्ही दसऱ्याच्या आधीपासून 8-10 दिवस प्लॅनिंग करतो. मागचं सगळं आम्ही बघतो, गेल्या वर्षी काय काय झालं होतं, पूर्ण अभ्यास करतो की यावर्षी आपण काय करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, कुठली गोष्ट कधी तयार झाली पाहिजे. आम्ही दरवर्षी ती पण काढतो, आलेल्या अडचणी वगैरे त्याचा अभ्यास करून आम्ही दसऱ्याला साधारण सुरुवात होईल, दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आखणी करतो.
माझ्यासोबत एक काका पण आहे ज्यांनी नुकतीच आता खरेदी केली. काका, दिवाळीचा काय काय फराळ घेतला? आम्ही करंजी, चकली, लाडू, बेसन लाडू, त्याच्यानंतर पोहे, ह्या सर्व चिवडा बिवडा हे सर्व वस्तू आम्ही येतो खरेदी. म्हणजे तुम्ही सगळाच फराळ घेतला? गेले 8 वर्ष, 8 ते 9 वर्ष आम्ही इथून, माझी मिसेस सर्व्हिस करत असल्यामुळे आम्ही घरात काही बनवू शकत नाही, त्यामुळे इथून नेणं बरं पडतं आणि इथे व्यवस्थित आपल्या चांगलं सुटेबल रेटमध्ये सगळं काही इथून नेता येतं. आपण बघितलं असेल की इकडे जसं बनवलं जातं पॅकिंगसुद्धा इथेच केलं जातं. काही कुठच्या किलोमध्ये कशा वर्गवारी करून इथे पॅकिंग केलं जातं? पाव किलो, अर्धा किलो सगळे पदार्थ आम्ही पाव किलो, अर्धा किलोतच बांधतो. कारण हे पदार्थ नाजूक असतात. ते किलोभर बांधले तरी ते पदार्थ नेणाऱ्याला त्रासदायक होतात. म्हणून फक्त पाव किलो, अर्धा किलोचंच पॅकिंग आम्ही बनवतो. बाकी ठिकाणी बॉक्समध्ये असतात आणि आपण याच्यात हे केलं तर त्याच्यामुळे जास्त टिकतं कसं असतं काय? नाही, टिकण्याचा काय प्रश्न नाही. आम्ही हे 5 दिवस आधी पॅकिंग करून ठेवत नाही. ज्यावेळी ग्राहक येईल त्यावेळी त्यांना आम्ही पॅकिंग करून देतो. बॉक्समुळे खर्च अनावश्यक वाढतो, तर तो शेवटी ग्राहकावर येतो. म्हणून आम्ही या प्रकारेच पॅकिंग करून देतो. एवढे सगळे खाद्यपदार्थ इकडे आहेत. मी स्वतः खूप वेळ इकडे आहे, त्यामुळे निश्चितच या सुगंधामुळे मला थोडं खाऊन बघायची इच्छा झाली. ताई, बनवताना बघितलं आता थोडंसं मला स्वाद घ्यायचा आहे. आवर्जून. आणि आम्ही प्रत्येक आलेल्या माणसांना स्वाद. हा बेसनचा लाडू खाऊन आहे. बघितलं. हो, हा बेसनचा लाडू आहे. आणि खाऊन बघितल्याशिवाय खरी चव जी म्हणतात, जी जिभेवरूनच माणूस नक्की अनेकदा असं होतं की स्वस्त विकावं म्हणून खूप साखर टाकली जाते, खूप गोड असतो. बेसन पण योग्य आहे, साखर पण योग्य आहे आणि तुपाची क्वालिटीसुद्धा चांगली वाटते. म्हणजे दातात टाळूला वगैरे लागत नाही आहे. टाळूला लागत नाही यावर मी बोलणार आहे. कारण आम्ही डाळ आणून अतिशय खमंग भाजतो आधी, नंतर दळून आणून पुन्हा ती व्यवस्थित तुपात सतत आमचं प्रमाण ठरलेलं आहे, त्याच प्रमाणात भाजलं जातं. नक्कीच. आता एक शेवटचा आणि जो सर्वांना आवडेल असा प्रश्न, याची किंमत कशी आहे प्रत्येकाची जाणून घ्यायची आम्हाला. सांगते ना. आमची चकली आहे 320 रुपये किलो. ती पूर्ण भाजणीची आहे आणि ज्या प्रमाणात सगळं पडायला हवं, बऱ्याच ठिकाणी चकली करताना किंमत कमी होत जाते. आमच्याकडचा प्रत्येक पदार्थ हा अतिशय शुद्ध आहे, म्हणजे काही मिश्रण करत नाही चांगलं किंमत कमी होण्यासाठी. त्याला होणारे चिवडा आहे 200 रुपये किलो, शेव आहे 220 रुपये किलो, शंकरपाळी आहे 220. दोन वेगवेगळ्या शंकरपाळ्यांची किंमत सारखीच आहे? हां, सारखीच आहे. यामध्ये काय फरक होत नाही. यात साखर वाढते थोडी आणि यामध्ये त्या प्रमाणात थोडंसं डालड्याचं प्रमाण, म्हणजे तुपाचं प्रमाण थोडं वाढतं, पण किंमत तीच राहते, खर्च तेवढाच येतो. ही बालुशाही आहे, ही 200 रुपये किलो आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत 200 रुपये किलो. आणि रवा मावा लाडू आहे आमचा 300 रुपये किलो, रवा लाडू 240, बेसन 300 रुपये. आणि करंजीमध्ये साधी करंजी आहे 300 रुपये किलो, रवा मावा करंजी आहे 360 रुपये किलो. चवीला चांगलं, तब्येतीला मस्त आणि खिशाला स्वस्त फराळ कुठे मिळतो आहे आपण बघितलं आहे. फराळचं हे घरोबाचं केंद्र आहे. रोज सकाळी 11 ते रात्री 9 तुम्हीसुद्धा येऊन इकडे फराळ घेऊ शकता. मीसुद्धा खूप तयारी केली आहे, खूप फराळ विकत घेतला आहे खास दिवाळीसाठी. ब्रेकनंतर आमच्या स्वस्त आणि मस्त दिवाळी या शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आणि बघणार आहोत स्वस्त दरातला आणि चविष्ट असा फराळ. आलेले आहे पुण्यातील पुणा मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या तर्फे केली जाणारी स्वस्त आणि रास्त दिवाळी, तीही 90 रुपये किलोमध्ये चिवडा आणि 95 रुपये किलोमध्ये लाडू. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल प्रचंड ढीग
आहे. त्याचबरोबर अनेक लाडूंचा आपण बघूयात की एक वेगवेगळ्या प्रकारे त्याची अरेंजमेंटसुद्धा करून ठेवण्यात आलेली आहे. प्रचंड हा ढीग दिसतोय, स्वप्नामध्ये असल्यासारखं खरंच हे सगळं चित्र आहे. मात्र गोरगरिबांना आणि त्याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा परवडणारी ही फराळाची दिवाळी जी आहे ती 27 वर्षापासून दिली जाते. नेमकी काय त्याची स्पेशालिटी आहे, आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. गेल्या 27 वर्षापासून तो उपक्रम आणि गिनीज बुक, लिम्का बुक यामधला रेकॉर्ड हे कितपत तुम्हाला शक्य जातं अशा प्रकारे उपक्रम सुरू ठेवणं, काय सांगा? गेले 27 वर्षापासून हे उपक्रम चालू करतो. त्यामुळे आम्हाला आता एक सवय पडलेली आहे की काहीतरी वेगळं करून दाखवायचं. पुणा मर्चंट चेंबर हे फक्त व्यापार न करता सर्वसामान्यांच्या लोकांना कधी काय महाराष्ट्रामध्ये काय आपत्ती घडली तर पुणा मर्चंट चेंबर धावून जात असतं. 27 वर्षापूर्वी असंच एक घटना घडली होती. त्यावेळेस कलेक्टरने आम्हाला एक आव्हान केलं होतं की तुम्ही गोरगरिबां लोकांसाठी काहीतरी या ठिकाणी सुरू करा. आणि त्यावेळेस मग आम्ही 5 रुपये किलोनी लाडू आणि चिवडा सुरू केला होता. आज त्याला 28व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो. त्यामुळे आम्हाला एक आनंद होतो की एक सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये आमच्या ह्या चेंबरच्या माध्यमातून एक लाडू आणि चिवड्याच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो आहे आणि त्यांची दिवाळी चांगली साजरी करण्याचं आम्हाला एक संधी मिळते. जवळजवळ लाखो किलो चिवडा आणि लाडू इथे बनविला जातो. काय स्पेशालिटी असते, किती लोक काम करतात, किती दिवस हे काम चालतं? हे कार्यक्रम म्हणजे 10 दिवसाचा मोठा एक इंडस्ट्रीसारखं काम आहे. जवळजवळ 450 लोक आम्ही या ठिकाणी कामं करतात आहे. जवळजवळ 300 बायका तुम्ही पाहिलं असेल बाहेर की 300 बायका लाडू बनवण्याचं काम करतात आहे आणि त्यासुद्धा 3 शिफ्टमध्ये काम करतात आहे. आणि 150 आचारी 2 दिवसापूर्वी आम्ही संध्याकाळी 5 वाजता विधिवत पूजा करून, भट्टीची पूजा करून आम्ही कार्यक्रम म्हणजे सुरू केलं. आणि आज कंटिन्यू परवापासून ते 13 तारखेपर्यंत कंटिन्यू भट्टी 24 तास या ठिकाणी चालू राहते. भट्टी बंद केली जात नाही. आणि 150 आचारी पाळीपाळीने येऊन लाडू आणि चिवडा बनवण्याचं काम या ठिकाणी करतात आहे. त्याच्यामुळे गोरगरिबांना या दिवाळीच्या माध्यमातून एक रोजगारसुद्धा मिळतो आणि एक गोरगरिबांच्या घरी किंवा मध्यमवर्गीय किंवा अनेक लोक या चांगली लोक या ठिकाणी येतात आणि हा लाडू चिवडा घेऊन आपल्या दिवाळीमध्ये काय भेटवस्तू देण्यापेक्षा हे गोड देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आणि ज्या नोकरदार महिला असतील त्यांना सुद्धा शक्य नसतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तितकाच कुरकुरीत असेल आणि तितकाच खमंग आणि चविष्ट हे सगळे फराळाचे पदार्थ बनवणं. आणि त्याच्यामुळेच हा एक अतिशय चांगला पर्याय आहे, फक्त मध्यमवर्गीयांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच. आणि इतक्या रास्त आणि स्वस्त आणि तेवढीच चविष्ट दिवाळी जी आहे तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर चविष्ट असे चिवडा आणि लाडू आपण पाहिलेले आहेत. मात्र हे बनवण्यासाठी नेमकं किती वेळ लागतो, काय काय त्यांना वापरावं लागतं, आपल्याबरोबर प्रमुख आचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलत आणि जाणून घेऊयात. सांगा की किती, जवळजवळ लाखो किलो हे बनवायचं असतं, कसं लक्षात राहतं हे सगळं, प्रत्येकाचं किती 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 सामान टाकायचं आहे एक, आणि काय सांगाल एकंदरीत काय मजा वाटते तुम्हाला हे सगळं करताना? नाही तसं काय नाही, 2-1 हजार तेल आणि तूप लागतात, भरपूर लोक लागतात आणि तेल तूप गोळा करून लाडू बनवायला एवढी वेळ लागते. त्याला 400-500 बाया, 200 आचारी आणि 2000 किलो 200 टन साखर, बेसन पीठ, 1500 पोते बेसन पीठ असं मिळून सगळं आपल्याला मटेरियल तयार करून देतो. याचं सगळं तुम्ही माप कसं लक्षात ठेवता, कारण इतकं किलो बनवायचं असतं, कुठे पण चवीमध्ये फरक नसतो. 10-15 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे ते होऊन जातं, ते सवय लागलेली सवय लागलेली आहे, त्यांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही चवीमध्ये सुद्धा फरक दिसत नाही, जरी ते लाखो किलो खरंच एक फार मोठी संख्या असते. आणि त्याच्यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालेला हा सगळा जर आपण पाहिलं की स्वस्त आणि रास्त दरातील हा चिवडा लाडू तितकाच आपल्यासाठी सुद्धा चविष्ट असतो आणि तितकाच खमंग असतो. त्याच्यामुळे स्वस्त आणि मस्त असा हा फराळ होतो.
दिवाळी म्हटल्यानंतर आप्तेष्टांना दिवाळी फराळ देणंही आलंच, पण हाच फराळ एवढ्या कमी काळामध्ये आणि कमी वेळेमध्ये जर आपल्याला छानशा डब्यामध्ये मिळाला तर अशीच एक कन्सेप्ट घेऊन पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले आलेले आहेत आणि त्यांनी छानसा असा हा डब्बा तयार केलेला आहे. आणि हा सगळा फराळाचा डब्बा आहे जो आपण गिफ्टसुद्धा देऊ शकतो, प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रकार आहेत. चिवडा आहे, शंकरपाळी आहे, शेव आहे, चकली आहे आणि या सगळ्यात स्वादिष्ट फराळाची चव ही तितकीच स्वादिष्ट याच्यासाठी आहे कारण ते स्वतः बनवतात सुद्धा. नेमका हा फराळाचा डब्बा 200 ते 400 या दरम्यान मिळतोय. वेगवेगळे हे डबे आहेत, आपण जाणून घेऊयात. मंदार आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल? एकतर फराळाचा डबा खूप भावना जोडलेल्या असतात त्याच्याशी, नातेसंबंधांची दृढता त्याच्याशी जोडलेली आहे. अशा प्रकारची कन्सेप्ट घ्यावी आणि काय सांगाल की कसा प्रतिसाद आहे या सगळ्या गोष्टी? एक तर दिवाळी म्हणली की पहिला आपल्या समोर येतो तो विषय म्हणजे फराळ. आणि फराळ हा पूर्वी जो एकत्र कुटुंबात जो करण्याची पद्धत होती ती आता दिवसेंदिवस खूप नाहीशी होत चालली आहे, कमी होत चाललेली आहे वेळेनुसार आणि इतर लोकांच्या अनेक कामाच्या आणि याच्या अडचणींमुळे. त्यामुळे आणि पूर्वी जी पद्धत होती की फराळ हा आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, फराळाचा डबा हा एकमेकांना आपण गिफ्ट घरी बनवलेला असा हा फराळाचा डबा हा गिफ्ट द्यायचे आणि तो फराळ एकत्र बसून खाण्याचा आनंद म्हणजे ही दिवाळीचा आनंद. याचंच आम्ही अनुसरून आम्ही यंदा ही अशी कन्सेप्ट काढली की फराळाचा डबा पूर्णतः उत्तम दर्जा आणि उत्तम क्वालिटी, कारण पुण्यात तर अतिशय खवय्ये लोक आहेत आणि चोखंदळ ग्राहक आणि खवय्ये लोकांसाठी पुणे हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांना खूप आवडेल अशा पद्धतीचा हा फराळाचा डबा आपण गिफ्ट पॅकिंगमध्ये आणि एक फॅमिली पॅकमध्ये असा उपलब्ध केला आहे. चोखंदळ गिरायकांचं तेवढंच त्यांना मानवेल आणि त्याचबरोबर त्यांना रुचेल अशा प्रकारचं हे सगळी क्वालिटी जी आहे ती सुद्धा ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एक छोटासा आणि त्याचबरोबर तेवढा मोठा सुद्धा असे वेगवेगळे प्रकारचे फराळाचे डबे मिळतात, तेही अतिशय रास्त दरामध्ये. आणि त्याच्यामुळे इथे येणं आणि त्याचबरोबर फराळाचे डबे घेऊन जाणं याच्यामध्ये सुद्धा ग्राहकांना एक वेगळा आनंद मिळतो. फराळाचा डब्बा घेण्यासाठी या दुकानामध्ये गर्दी सुद्धा झालेली आहे. नेमका हा फराळ घेताना काय नेमका आनंद होतो किंवा तो तितकाच गिफ्ट देण्यासाठी त्यांच्यासाठी कितपत योग्य आहे आपण जाणून घेऊयात. आपल्याबरोबर काही कस्टमर असणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला वाटतं तुमचा फराळाचा डबा घेण्याची तयारी चालली आहे. काय पाहता आणि कसा आहे हा डबा? काय काय आहे ते बघती आहे आणि याच्यात सगळंच जे लागतं दिवाळीत ते दिसतंय मला. आणि एका जागी असल्यामुळे पटकन गिफ्ट देण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. आणि पण कधी कधी काय असतं की इमिजिएट कुणीतरी गावाला जाणार असतं, आपलं तयार नसतं, मग त्यांना पटकन उचललं दिलं म्हणजे दॅट इज बेटर. पण बरेच लोक गावालाही जातात दिवाळीच्या सुमारास, तर त्यांना गिफ्ट म्हणूनही देत आहेत. स्वस्त आणि मस्त दिवाळीमध्ये आपण पाहिला दिवाळी फराळ. तो फराळ मी आता करणार आहे, तुम्ही पण नक्कीच करा. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.